पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते? लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण दुसरे. शूद्रांचा उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत. ब्राह्मण लोकांनी जे धार्मिक ग्रंथ लिहिले आहेत त्यात शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल स्पष्टीकरण केले आहे काय? जग, मनुष्य आणि निरनिराळी वर्ण ही उत्पन्न कशी झाली याबद्दलच्या मनोरंजक कथासदर ग्रंथात खचून भरले आहेत. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याचा शोध लावण्यासाठी या कथांमधून काही धागादोरा मिळतो की काय हे पाहूया. वास्तविक पाहता शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा ब्राह्मणी ग्रंथात जो सिद्धांत मांडलेला आहे त्याचे मंडन करण्यासाठी ब्राह्मणी ग्रंथात भरपूर कारणे दिली असली पाहिजेत. पण हीच कारणे तो सिद्धांत सिद्ध करण्यास कितपत समर्थ ठरतात ते तपासून पाहणे जरूर आहे. 1. या चर्चेला वेदापासून सुरुवात करूया. ऋग्वेदातील पुरुष सूक्तात शूद्रांच्या उत्पत्तीसंबंधी कोणता सिद्धांत मांडला आहे व तो कितपत खरा किंवा खोटा आहे याबद्दलची सविस्तर चर्चा पहिल्या प्रकरणात दिली आहे. या विषयासंबंधी इतर वेदांमध्ये काय प्रतिपादन केले आहे याबद्दल विचार करूया. यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद. पहिल्यांदा शुक्ल यजुर्वेदाकडे वळूया. या वेदात वाजसनेय संहिता आहे ती शूद्रांच्या उत्पत्तीबद्दल 2 सिद्धांत मांडलेले आहे. त्यापैकी जो एक सिद्धांत आहे तो पुरुष सूक्तात मांडलेला सिद्धांत होय. पुरुष सूक्तांचा सिद्धांत 16 श्लोकात मांडलेला आहे. ते 16 श्लोक वाजसनेयी संहितेत तसेच उद्धृत केलेले आहेत व तयात दुसऱ्या 6 श्लोकांची भर टाकलेली आहे. या 6 श्लोकांचे अर्थ पुढे दिले आहे. 17. त्याला विश्वकर्म्याने प्रथम उत्पन्न केले. पाणी व पृथ्वीची जीवनसत्वे यापासून त्वष्ट्याने त्याला आकार दिला. तो आकार म्हणजे सर्व बाजूनी पसरलेले प्रथमचे विश्व होय. 18. या मोठ्या पुरुषाला मी ओळखतो. त्याचा रंग सूर्याचा म्हणजे तिमिरातीत शुभ्र आहे. त्याला जो जाणतो तोच अमर होतो. त्याला ओळखून घेणे हाच मोक्षाचा मार्ग आहे, त्याशिवाय मार्ग नाही. 19. प्रजापती गर्भाशयातील भागात फिरतो. तो स्वतः आजन्म आहे, परंतु तो अनेक रूपाने जगात वावरतो. त्याचे मूळ स्थान कोणते हे जाणते लोक जाणतात. मरीचीचे स्थान आपल्याला मिळावे अशी त्याची इच्छा असते. 20. जो देवांना प्रकाश देण्यासाठी स्वतः प्रकाशमान होतो, जो देवांचा पुरोहित आहे, जो सर्व देवांच्या अगोदर जन्मला, त्या ब्रह्मदेवाला नमस्कार असो. 21. दैदिप्यमान ब्रह्मदेवाला उत्पन्न केल्यानंतर देव प्रथम उद्गारले. याचे ज्ञान ज्या ब्राह्मणाला झाले त्याच्या अधीन सर्व देव राहतील. 22. त्याच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत. दिवस व रात्र या त्याच्या 2 बाजू होत. चांदण्या त्याचे अलंकार होत. अश्विन त्याचे तोंड होय. माझ्या इच्छा पुऱ्या कर, ते दान मला दे, माझे सर्व इच्छित दे. वाजसनेयी संहिते जो दुसरा सिद्धांत मांडलेला आहे तो पुरुष सूक्तातील वेगळ्या स्वरूपाचा आहे. तो सिद्धांत असा. वाजसनेयी संहिता त्याने एकाबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव प्राण्यांची उत्पत्ती झाली. त्याने तिघाबरोबर स्तुती केली तेव्हा ब्रह्मदेव उत्पन्न झाला. भूतनामपती याला तयाचा राजा केले. त्याने 7 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा धात्री याला राजा केले. सप्तर्षी उत्पन्न झाले. त्याने 9 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा पितृ याचा जन्म झाला. अदिती याला त्याचा राजा केले. त्याने 11 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा ऋतू उत्पन्न झाले. तेव्हा आर्तव याला त्याचा राजा केला. त्याने 13 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा महिने उत्पन्न झाले. वर्ष याला त्याचा राजा केले. त्याने 15 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा क्षत्रियांना उत्पन्न केले. तेव्हा इंद्राला त्याचा राजा केले. त्याने 17 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा पशूंना निर्माण केले. तेव्हा बृहस्पती याला त्याचा राजा केले. त्याने 19 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा शूद्र आणि आर्य वैश्य यांना उत्पन्न केले. दिवस व रात्र यांना त्याचा राजा केले. त्याने 21 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा ज्यांच्या पायाला अखंडित खूर आहेत अशा जनावरांना उत्पन्न केले. वरुण याला त्यांचा राजा केले. त्याने 23 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा लहान जनावरांची उत्पत्ती केली. तेव्हा याला त्यांचा राजा केले. त्याने 25 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा हिंस्र पशूंची उत्पत्ती केली. तेव्हा वायू याला त्यांचा राजा केले. त्याने 27 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा स्वर्ग व पृथ्वी ही परस्परांपासून विलग झाली. त्यानंतर वस्तू, रुद्र आणि आदित्य हे परस्परापासून विलग झाले. ते राज्यकर्ते होते. त्याने 21 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव वस्तूंची उत्पत्ती झाली.
तेव्हा प्रत्येक पंधरवड्याला त्यांचा राजा केले. त्याने 21 जनांवर स्तुती केली. तेव्हा सजीव वस्तूंना स्थिरपणा दिला. तेव्हा प्रजापती परमेनिष्टम याला त्यांचा राजा केले. कृष्ण यजुर्वेदात काय सांगितले आहे ते पाहूया. या वेदातील तैत्तिरीय संहितेत यासंबंधी एकंदर 5 सिद्धांत मांडले आहेत. त्यापैकी एक 4, 3, 10 यात सांगितला आहे. हा सिद्धांत आणि शुक्ल यजुर्वेदातील वाजसनेयी संहितेत सांगितलेला सिद्धांत हे एकच होत. बाकीचे जे 4 सिद्धांत आहेत त्यातून जे शूद्रोत्पत्ती संबंधी स्पष्टीकरण करतात त्यांची माहिती पुढील प्रमाणे. 1. तैत्तिरीय संहिता 2, 4, 13, 1. राजन्य जेव्हा गर्भाशयात होता तेव्हा त्याच्याबद्दल देवांना भीती उत्पन्न झाली. देवांनी त्याला गर्भाशयात बंधनांनी बांधले. म्हणून हा राजन्य बंधनांनी वेष्टिलेला असा जन्म पावला. तो जर बंधविमुक्त असा जन्मला असता तर तो आपल्या शत्रूची कत्तल करीत सुटला असता. एकदा राजन्य बंधविमुक्त स्थितीत जन्मावा व जन्मल्यानंतर त्याने आपल्या शत्रूंची कत्तल करीत राहावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी त्या राजन्याच्या तर्फे परमेश्वराला इंद्र बृहस्पत्य नावाचे हवन करावे. राजन्य हा इंद्राची प्रतिमा होय व ब्राह्मण हा बृहस्पती होय. राजन्याची त्याच्या बंधनापासून सुटका कोणाला करावयाची असेल ती त्याने ब्राह्मणातर्फेच केली पाहिजे. ज्या बंधनांनी राजन्य बांधला गेला असतो त्या बंधनाचे प्रतीक सोन्याचे करावे व ते सोन्याचे प्रतीक ब्राह्मणाला दान द्यावे, म्हणजे राजन्याची बंधने तटातट तुटून जातील व राजन्य मुक्त होईल. 2. तैत्तिरीय ब्राह्मण 7, 1, 1, 4. मला काहीतरी संतती व्हावी अशी प्रजापतीला इच्छा झाली. त्याने स्वतःच्या तोंडातून त्रिव्रत स्तोम उत्पन्न केले. त्यानंतर त्याने अग्नी, देवता, गायत्री वृत्त, साम, स्थांतर आणि मनुष्यापैकी ब्राह्मण व पशुपैकी बोकड ही उत्पन्न केली. म्हणून ती प्रजापतीची मुख्य संतती होय, कारण ती त्याच्या मुखापासून उत्पन्न झाली. आपल्या छातीपासून व बाहूपासून त्याने पंचदश उत्पन्न केले. पंचदशानंतर तयाने देव, दंद्र, त्रिष्टुभ, वृत्तबृहत नावाचे साम आणि मनुष्यापैकी राजन्य व जनावरपैकी मेंढरे ही उत्पन्न केली. म्हणून ही उत्साही आहेत, कारण ती उत्साहापासून उत्पन्न केली आहेत. त्याने आपल्या बेंबीपासून सप्तदश स्तोम उत्पन्न केला. त्यानंतर विश्वदेव नावाचे देव, जगतिवृत्त, वैरूप नावाचे साम आणि मनुष्यापैकी वैश्य व जनावरांपैकी गाय ही उत्पन्न केली. म्हणून यांना खाल्ले पाहिजे, कारण त्यांची उत्पत्ती अन्न साठवून ठेवणाऱ्या भागापासून केली आहे. ती इतर संततीच्या मानाने संख्येने अधिक आहेत. म्हणून सप्तदशानंतर बऱ्याच छोट्या देवदेवतांची उत्पत्ती करण्यात आली. त्याने नावाचे साम आपल्या पायापासून 21 स्तोम उत्पन्न केला. त्यानंतर त्याने अनुष्टुभ वृत्त, वैराज मनुष्यापैकी शूद्र आणि पशुपैकी घोडा ही निर्माण केली. म्हणून घोडा व शूद्र ही दोन्ही इतरांची वाहने झाली. या कारणांमुळे यांनी 21नंतर कोणतीही देवदेवता उत्पन्न केली नाही. म्हणून शूद्र याला यज्ञाचे अधिकार दिले नाही. त्याचप्रमाणे घोडा व शूद्र यांची उत्पत्ती पायापासून झाली असल्यामुळे ती स्वतःच्या पायांच्या श्रमावर जगतात. अथर्ववेदाकडे दृष्टी फेकली तर त्यात विश्वोत्पत्ती संबंधीची 4 स्पष्टीकरणे दिसून येतात. त्यापैकी एक ऋग्वेदातील पुरुष सूक्तात सांगितल्याप्रमाणे आहे. ते अथर्ववेद 19:6 मध्ये आहे. दुसरी स्पष्टीकरणे आहेत ती खाली दिली आहेत. 1. अथर्ववेद 4:6-1. 10 डोकी व 10 तोंडे स्वरूपाचा ब्राह्मण प्रथमतः जन्मास आला. तो जन्मल्यानंतर प्रथम सोम प्याला. त्याने विषारीपण मारून टाकले. 2. अथर्ववेद 15:8-1. तो व्रात्य काममोहित झाला व तेथून राजन्य उत्पन्न झाला. 3. अथर्ववेद 15:9-1. याबद्दलचे ज्ञान असलेला व्रात्य जर एखाद्या राजाच्या घरी पाहुणा म्हणून आला तर तो राजापेक्षा श्रेष्ठ आहे अशी राजाने जाणीव करून द्यावी व तसे वागण्यास त्याला भाग पडावे. असे केल्याने राजा स्वतःच्या इब्रतीला किंवा राज्याला जे बाधक होईल असे काही करीत नाही. त्याच्यातून ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न झाले. ते म्हणाले, आम्ही आता कशात प्रवेश करावा? 2. आता ब्राह्मण या नावाने ओळखले जाणारे जे ग्रंथ आहेत त्यांच्याकडे आपण वळूया. शतपथ ब्राह्मणात विश्वोत्पत्ती संबंधीची 6 स्पष्टीकरणे आहेत. त्यातील 2 स्पष्टीकरणे वर्णाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा खुलासा करतात. या 2 स्पष्टीकरणातून एक स्पष्टीकरण शूद्रांची उत्पत्ती झाली याबद्दल खुलासा करते. तो खुलासा खालीलप्रमाणे आहे. शतपथ ब्राह्मण 14:4-2-23. ब्रह्मदेव पूर्वी हे विश्व होता
व ते विश्व एकुलते एक होते. एकुलते एक असल्यामुळे त्याची वाढ झाली नाही. त्याने मोठ्या उत्साहाने क्षात्र उत्पन्न केले. क्षात्र म्हणजे बलशाली देवांचा समूह. ते बलशाली देव म्हणजे इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यू व ईशान. म्हणून क्षात्रापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणून राजसूय यज्ञ करण्याच्या वेळी ब्राह्मण हा क्षत्रियाच्या खालच्या मानाच्या जागेवर बसतो. ब्राह्मण क्षत्रियाच्या डोकीवर राज्याधिकारांचा अभिषेक करतो. ब्रह्मदेव हा क्षात्राचे उत्पत्ती स्थान होय. म्हणून राजा जरी सर्वाधिकारी होतो तरी ब्रह्मदेव हाच आपला मूळ पुरुष होय. या गोष्टीचा त्याला शेवटी आश्रय करावा लागतो. जो ब्रह्मदेवाचा नाश करतो तो स्वतःच्या मूळ स्थानाचा नाश करतो. आपल्या वरिष्ठाला दुखापत करणाऱ्या माणसाची जी शोचनीय स्थिती होते तशी स्थिती ब्रह्मदेवाचा नाश करणाऱ्यांची होते. त्याची वाढ झाली नाही. वसु, रुद्र, आदित्य, विश्वदेव, मरुत इत्यादी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवदेवतांची जी लढाऊ पथके त्यात भरलेली आहेत असे विश्व त्याने उत्पन्न केले. त्याची वाढ झाली नाही. पुषण या नावाने ओळखली जाणारी शूद्रांची जात त्याने उत्पन्न केली. ही पृथ्वी पुषण आहे, कारण ती सर्व चराचर वस्तुमात्रांचे संगोपन करते. त्याची वाढ झाली नाही. त्याने मोठ्या उत्साहाने न्या, धर्म या नावाची अत्युत्कृष्ट आकृती उत्पन्न केली. राजकर्ता क्षात्र तो हाच न्याय होय. म्हणून न्यायापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून न्यायाचा आश्रय घेऊन अशक्त माणूस सशक्त माणसाला नमवतो. हा न्याय म्हणजेच सत्य होय. जो मनुष्य सत्य बोलतो त्याला लोक असे म्हणतात की हा न्याय बोलतो. हे पर्यायाने आपल्या ऐकण्यात येते, कारण न्याय व सत्य ही दोन्ही ब्रह्मदेवांची अंगे आहे. ब्रह्म, क्षात्र, विष व शूद्र ही ब्रह्मदेवांची अंगी होत. अग्नीच्या आश्रयाने देवांमध्ये ब्रह्म आले, ते माणसांमध्ये ब्राह्मण झाले. विषच्या आश्रयाने ते मानवी वैश्य झाले आणि शूद्रांच्या आश्रयाने ते मानवी शूद्र झाले. म्हणून देवदेवतांना जर चिरस्थान मिळवायचे असेल तर अग्नीमध्ये राहणाऱ्या ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात. विश्वोत्पत्ती संबंधी तैत्तिरीय ब्राह्मणात खालील स्पष्टीकरणे सापडतात. 1. तैत्तिरीय ब्राह्मण 1, 2, 6, 7 ब्राह्मण जात देवापासून उत्पन्न झाली, शूद्र असुरापासून उत्पन्न झाले. 2. तैत्तिरीय ब्राह्मण 3, 2, 3, 9 हा शूद्र नस्तित्वातून उत्पन्न झाला. 3. 4 वर्णाची व शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल जेवढी तर्कटे ब्राह्मण या नावाने ओळखलेल्या धर्मग्रंथात रचली आहेत त्या सर्वांचा एकत्रित संग्रह वरील स्तंभात मोडला आहे. 4 वर्णाच्या उत्पत्ती संबंधी जी विचारसरणी मांडण्यात आली आहे ती सामाजिक दृष्टीने पाहिली तर अननुभूत व असामान्य अशा स्वरूपाची आहे. या विचारसरणीत शूद्राला जे स्थान देण्यात आले आहे तेही फार अनैसर्गिक रीतीने. या गोष्टींची जाणीव फार प्राचीन काळच्या ब्राह्मणांना झाली होती. म्हणूनच चातुर्वर्ण्य व शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण त्यांनी निरनिराळ्या तऱ्हेने केले आहे. चातुर्वर्ण्य व शूद्र यांच्या उत्पत्तीसंबंधी मांडलेला सिद्धांत हा कपोलकल्पित आहे याची जाणीव त्यांना होती. म्हणून आपल्या सिद्धांताला पोषक अशी अनेक स्पष्टीकरणे त्यांनी आपल्या धार्मिक ग्रंथातून मांडली. एरवी इतकी निरनिराळी स्पष्टीकरणे मांडण्याची त्यांना का जरूर भासली असावी? भिन्न भिन्न स्वरूपाची ही अनेक स्पष्टीकरणे पाहून कोणाचेही मन भांबावून जाईल. 4 वर्ण पुरुषापासून उत्पन्न झाले असे काही स्पष्टीकरणे म्हणतात, तर काही स्पष्टीकरणे असे सांगतात की 4 वर्ण ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले. 4 वर्ण प्रजापतीपासून उत्पन्न झाले असे काही स्पष्टीकरणे म्हणतात, तर काही स्पष्टीकरणे असे म्हणतात की 4 वर्ण रात्यापासून उत्पन्न झाले. एकाच ग्रंथात उत्पत्ती संबंधी एकच स्पष्टीकरण असते तर त्याबद्दल शंका घेण्यास कारण मिळाले नसते, परंतु एकाच ग्रंथात उत्पत्ती संबंधी भिन्न स्वरूपाची स्पष्टीकरणे आढळतात, म्हणून त्याबद्दल शंका उत्पन्न होणे साहजिकच आहे. शुक्ल यजुर्वेदात 2 स्पष्टीकरणे आहेत. एकाच्या मते पुरुष तर दुसऱ्याच्या मते प्रजापती हे 4 वर्णांचे व शूद्रांचे उत्पत्ती स्थान होय. कृष्ण यजुर्वेदात 3 स्पष्टीकरणे आहेत. त्यातील दोहींच्या मते प्रजापती तर एकाच्या मते ब्रह्मदेव हे 4 वर्ण व शूद्र यांच्या उत्पत्तीचे स्थान होय. अथर्व वेदात 4 स्पष्टीकरणे आहेत. त्यातील एक पुरुषाला, दुसरे ब्रह्मदेवाला व तिसरे व्रात्याला 4 वर्ण व शूद्र यांचे उत्पत्ती स्थान मानते. चौथे स्पष्टीकरण हे तिन्हीपेक्षा फारच निराळ्या स्वरूपाचे आहे. उत्पत्ती संबंधी जरी एकच प्रमेय या ग्रंथात मांडलेले दिसले तरी त्या संबंधीचे तपशील निरनिराळ्या ग्रंथात निरनिराळे दिसून येतात. ज्या स्पष्टीकरणात प्रजापती किंवा ब्रह्मदेव याला उत्पत्ती स्थान मानण्यात आलेले आहे ती स्पष्टीकरणे
वेदांत स्वरूपी होत, दुसरी स्पष्टीकरणे मानवी धर्म स्वरूपी होत. दोन्ही प्रकारची स्पष्टीकरणे म्हणजे कल्पनेच्या विश्वव्यापी भराऱ्या होत. त्यांच्यात इतिहास किंवा मनाला उमज पाडली असा काहीसा बोध याचा मागमूसही दिसत नाही. ब्राह्मण या नावाने जे ग्रंथ संबोधिले जातात त्याबद्दल प्रोफेसर मॅक्स म्युलर यांनी खालील उद्गार काढले आहेत. हिंदी मनोवृत्तीच्या ज्या काही घटना आहेत त्यातील एक अत्यंत मनोरंजक घटना ब्राह्मण ग्रंथावरून दिग्दर्शित केली जाते यात शंका नाही. परंतु वाङ्मयाच्या कसाला जर हे ग्रंथ लावले तर त्या कसाला ते उतरत नाही असे आपल्याला दिसून येते. हिंदी समाज अहंकारी अत्यंत मागासलेल्या अवस्थेत होता. अशा काळात असंबद्ध विचार आणि अहंकारी भाव यांनी परिलुप्त असलेले वाङ्मय त्या समाजात उत्पन्न झाले अशी कोणीही स्वतःची समजूत करून घेणार नाही. कारण अशा तऱ्हेचे वाङ्मय पुढारलेल्या समाजात सुद्धा उत्पन्न होणे कठीण आहे. अगदी प्राचीन काळी जे हिंदी वाङ्मय उत्पन्न झाले आहे त्यात चित्तवेधक विचार, धाडसीपणाने निवेदन केलेली विधाने, तर्कशुद्धपणाने मांडलेली कारणे आणि आश्चर्यकारक पूर्वपरंपरा यांची उणीव दिसत नाही. परंतु या ग्रंथात विखुरलेले असले विचार म्हणजे जणू की तांब्याच्या आणि शिशाच्या कोन्यात अत्यंत मौल्यवान हिरे बसविले आहेत असे वाटते. उथळ विचार, लंगडी भव्यता, पुरोहितांच्या लबाडीचे डावपेच आणि अस्थानी अहंभावी मात्र सदर ग्रंथात भरपूर विखुरलेली आहेत आणि याच बाबी त्या ग्रंथाची सर्वसाधारण रूपरेखा दिग्दर्शित करतात. समाजात पुरोहित वर्गाची अनियंत्रित सत्ता चालू लागली व लोकात अंधधर्मश्रद्धाळूपणा पसरला तर नव्या जोमाने सर्व बाजूंनी होणारी राष्ट्राची प्रगती किती लवकर धुळीस मिळून जाईल त्याची शहानिशा लावण्याची दृष्टी इतिहासकारामध्ये असणे महत्वाचे आहे. राष्ट्रे भरभराटीच्या काळात असोत किंवा अवनतीच्या काळात असोत त्यांना पुरोहितांची अनियंत्रित कारवाई आणि जनतेचा अंधश्रद्धाळूपणा यांच्या साथीला बळी पडावे लागते. हे नीटपणे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. शतमूर्ख आणि पिसाट आजाराची बडबड ध्यानात घेऊन एखादा वैद्य त्याच आजाराचे मूळ ज्याप्रमाणे शोधून काढतो त्याप्रमाणे हिंदी धार्मिक ग्रंथात जे भारूड भरकटलेले आहे त्याचा अभ्यास करून ते ग्रंथ कोणत्या हेतूने लिहिले गेले आहेत हे शोधून काढणे जरूर आहे. 4 वर्ण आणि विशेषतः शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल ब्राह्मण ग्रंथात जी अनुमाने मांडण्यात आली आहेत ती वाचल्यानंतर मॅक्स म्युलर यांच्या उपरी निर्दिष्ट शब्दांचे महत्त्व पूर्णपणे मनाला पटते. ही सर्व अनुमाने म्हणजे शतमूर्खाची बडबड किंवा माथे फिरूंची आरडाओरड होय यात शंका नाही. ती अनुमाने अशा स्वरूपाची आहेत म्हणूनच ज्याला एखाद्या मानवी घटनेचे कोडे सरळपणे उकलण्यासाठी त्या घटनेचा अभ्यास करण्याची इच्छा होईल त्याला ते कोडे सरळ रीतीने सोडविण्यास या अनुमानाचा काहीच उपयोग होणार नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्याला तर त्याचा कवडी इतकाही उपयोग होणार नाही कारण त्यांना ऐतिहासिक पुरावा या दृष्टीने याचे काहीच महत्त्व नाही.